स्कोअरमध्ये? 35च्या आसपास धावा करू आणि बॉलरकडून अपेक्षा आहे त्या डिफेंड करतील. वेल्डन बेस्ट ऑफ लक कॅप्टन आरपीला उमेशजी लोखंडे. पात्रा एकत्र एसपी ट्रॉफीचा धमाका. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्याच बॉलवर पहिल्या विकेटचं बटन. माघारी परतावं लागेल इथे बॅटरला. विकेटचं बटन कुणाल बाद. आणि सुशांत पाटील सर आलचंदर विद्यालय खानिवली, आपणाला विनंती, आपण सर्वांना व्यासपीठावर यावं. एसपी ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. जरूर हा सामना संपल्यानंतर आपण व्यासपीठावर यावं. प्लीज वेलकम. थँक्यू सर. पहिल्याच बॉलवर पहिल्या विकेटचं बटन यतीश पाटील फलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित केलं. गोलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात त्याने इथे जरूर मिळवून दिली आहे. पहिल्या चेंडूवर कुणालला त्याने माघारी धाडलंय. विकेटचं बटन केलंय. पप्पू पाटील मैदानामध्ये या आणि नवीन बॅटर त्याच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतोय आनंद गायकर, जो फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये येत. आपल्या टीमला आनंदी क्षण ते अनुभवायला देणं, तसा खेळ त्याला मैदानाच्या आतनं करावा लागेल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका जमिनी लगत खेळलाय. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅचचं चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न यतीश पाटीलचा नक्की असेल. एक हुन्नरी कलाकार आहे. सातत्यानं खूप चांगला खेळ दाखवण्याकरता ओळखला जातो. परफेक्ट ऑलराऊंडर. वाडा टेनिस बॉल क्रिकेटचे जे आहेत त्यामध्ये यतीश पाटील हे नाव खूप वर येतं. अगदी चांगला खेळ दाखवण्याकरता त्याला ओळखलं जातं. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्यानं जीवनदान दिलंय. फलंदाज मात्र जाग्यावरच उभा होता. तो धावला नव्हता. अखेरच्या क्षणी झेल जसा सुटला तो पळू लागला आणि त्यानं एक रन तिथे कंप्लीट केली, ज्या एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जाऊन पोचते 2 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. ओम साई ट्रान्सपोर्टचे सर्वा परेश पाटील, आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचंय. परेश पाटील बिलोशी, आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज यतीश अगदी उल्लेखनीय कामगिरी करतोय. या मॅचमध्ये जशी गरज आहे तशी कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगलमध्ये कन्वर्ट जरूर केला जाईल. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. वाईट +1 22, एकंदर 2 रन्स मिळतील. पर ओव्हर तुम्हाला 15 घ्यायचे आहेत. एखादा मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये खेळावा लागेल. जरी सिंगल डबलवर तुमचं लक्ष केंद्रित असलं, तुम्ही धावांमध्ये एक्सपर्ट असले, नरेशजी सुतार यांच्या माध्यमातून त्या विकेट करता 200 रुपयाचं यतीश करता पारितोषिक येते. धन्यवाद नरेशजी सुतार. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचलेली एकंदर 5 या आकड्यावर. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज यतीश पाटील पूर्ण रोखलंय, बंदिस्त केलंय. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा डाव्याष्टीवर राहिलाय. अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा पेज जनरेट करतोय. वेगावर स्वार आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगलमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धावच्या स्वरूपाने येईल. ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. एक धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती फक्त 6 धावा. येणारे इथनं 12 बॉल शिल्लक आहेत आणि एक दूरचा प्रवास
तो तय करायचा आहे, कारण 12 चेंडू आणि 39ची गरज आहे. सहा धावा दाफलकावर आहेत. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. दुसरी करता प्रयत्न नाहीये, एकावरच समाधान मानावं लागेल. ओके, धावसंख्या 8 आहे. 8 धावा दाफलकावर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 2 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 8 धावा दाफलकावर आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे केली जाईल या ओव्हरमध्ये. 4 चेंडूमध्ये मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये आहे आणि या रंगतदार मॅचला आणखी रंगतदार करण्याकरता षटकार खेचावे लागतील. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पुढे सरकते आणि 1च्या मदतीनं पुढे सरकत असताना धावून पोचते ती 9 वर. पुढचा बॉल, यावेळेस मात्र बॅटची कडा विकेटच्या मागे फ्लाइंग स्लीप मध्ये खेळाडू. सिंगल्स येत आहेत मात्र मोठे फटके पूर्णपणे लुप्त पावलेत. गुहीर टीमला जर इथे विजय संपादित करायचा आहे तर मोठे फटके खेळावे लागतील, कारण मॅच आता कठीण झाली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि इथनं 35 धावा या विजयाकरता तुम्हाला बनवायचे आहेत. 3 चेंडूचा खेळ आणि 10 धावा दाफलकावर आहेत. 9 चेंडू आणि 35 म्हणजे गगनचुंबी आसमाने टोले ते तुम्हाला इथनं खेळत राहावे लागतील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे खोलू टप्प्याचा समोरच्या बाजूने खेळला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा. 2 चेंडू अजूनही या ओव्हरचे शिल्लक आहेत. चार चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर धावसंख्या 11 आहे. यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त केली आहे. क्लीन बॉलच्या स्वरूपानं माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. ट्रॉफीच्या भव्य दिव्य आयोजनाला शिवते ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे प्रोपरायटर बिलोची चोरगे पाडा सुनील चोरगे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा संदीप पाटील भाऊंना येत आहेत. थँक्यू
सुनीलजी चोरगेपाडा बिलोशी. शेवटचा बॉल आहे. 5 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला कंप्लीट झालाय आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 11 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पूर्ण शांत ठेवलंय. कुठेही डोकं वर काढण्याची जी संधी असते ना ती दिली गेली नाही. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस मात्र तगडा प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. इट्स अ मॅक्सिमम. षटकार 6. विजया करता 28 पाहिजेत. 6 चेंडूंचा खेळ इथे बाकी राहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सतीश सज्ज होतोय. इथे टप्पा खाल्यानंतर बॉल जर आपण पाहिला तर नोचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते ती 18 या आकड्यावर. सतीश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटच्या षटका करता. येणारे 6 बॉल आणि विजया करता जर आपण पाहिलं तर एक दूरचा प्रवास आहे. यावेळेस मात्र फटका ऑन साईडला सजवला. एक सिंगल, त्यापेक्षा जास्तीचा प्रयत्न इथे होणार नाही कारण फेकी चांगली आहे. कलेक्शन मध्ये बॅकअप चांगला आहे. 1च्या मदतीने धावसंख्या 19. दोन धावा आल्यात. यावेळेस धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 21 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खेळ झालाय. सलग 3 षटकांकरता 1000 रुपये ओम साई ट्रान्सपोर्ट चे परेश पाटील यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू अपील मात्र गोलंदाज मध्ये आलाय. तुम्ही चेंडू डिलिव्हर केल्यानंतर पंचांच्या समोर येऊ शकत नाही. LB साठी, प्लम साठी आणि बॅट कट साठी तिसऱ्या पंचांची मदत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिली जात नाही. तीन चेंडूचा खेळ आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर 22 धावा. गोलंदाजी केल्यानंतर तुम्हाला विकेटच्या बाहेर जावं लागतं. त्यामुळे पंचांना कळतं की नेमके तिथे बॉल कुठे डिलिव्हर झालाय, कुठे पिचिंग झाली. मात्र ही मॅच जर आपण पाहिली तर बिलकुल वन साइडेड झाली. यतीश या मॅच मधला सर्वात महत्वाचा खेळाडू ठरला. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये त्यानं आपलं प्रावीण्य अगदी योग्यतेनं दाखवलं. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. समोर खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोचली ती 23 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर धावफलकावर 23 रन्स. 2 चेंडू आणि 22 ची गरज आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे. यानंतर गुंज आणि त्यांच्या विरोधामध्ये आरपी लायन्स वाडा असा एक तगडा सामना. बिगेस्ट मॅच ऑफ द नाईट. एक चांगली मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. खाली राहिला, फलंदाजाला बीट करत असताना तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला, निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघाला. एकंदर ओव्हर मधला एक चेंडूचा खेळ, या मॅचची जी औपचारिकता आहे ती औपचारिकता इथे बाकी राहते. षटकातील शेवटचा बॉल आणि त्यानंतर ऑफिशियल विजेता म्हणून नाव घोषित होईल. आणि या मॅचला इथे विजयी केलंय ती टीम पिंपळासनं. आई गावदेवी पिंपळास या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम गुहीर, आपण इथपर्यंत आलात, आपण खेळलात, आपण आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. यतीश, आपल्याकरता 200 रुपयाचं जे कॅश प्राईज आलंय ते माझ्यापर्यंत जमा आहे, ते स्वीकारण्याकरता आपण यायचंय. यानंतर एक नवा सामना आपल्या भेटीला येतोय आणि या नव्या सामन्यात काय घडेल, काय बिघडेल, कसा खेळ होईल ते ऐकवण्याकरता आपल्या सोबत मायक्रोफोनवर असतील ज्येष्ठ समालोचक सदानंदजी आडकमोळ सर. विलंब हो पाडायला लावलेत ना तिकडे. तिसऱ्या फेरीचे लट्स पाडून घ्या आयोजक. ऐनुल शेख आणि रुपेश लोखंडे सलामीची धडाकेबाज. गोलंदाजाचा कर्दनकाळ असलेली द हार्ड हिटर बॅट्समन. दोन्ही बाजूनी गोलंदाजावर जबरदस्त हल्ला चढवणारे असे जबरदस्त ठोसा देणारे फलंदाज मैदानामध्ये उतरत आहेत. पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय बघूया. कुणालचं सरनेम काय? कुणाल पाटील येतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी कुणाल पाटील येतोय. गुंज एक्सप्रेस. स्ट्राईकला रुपेश लोखंडे, नॉन स्ट्रायकरला ऐनुल शेख. कुणाल पाटील, गुंज एक्सप्रेस. गरजतोय बरसतोय. षटकार.
पहिल्या चेंडू षटकार ठोकून इरादे स्पष्ट केले ऐनुल शेखने का जस्ट आय एम रेडी टू ऍक्सेप्ट युअर चॅलेंज. रुपेश लोखंडेचा पहिला षटकार आणि दुसराही जातो की काय बघूया. वन बाउन्सनी चौकार. विजयी संघ काय आहे तिसऱ्या फेरीमध्ये. आणि यानंतर तिसऱ्या फेरीतला पहिला सामना होईल आई गावदेवी पिंपळास विरुद्ध सापरोंडे. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की समालोचन कक्षाच्या डाव्या बाजू असलेल्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन चेंडू 10 धावा. काय जबरदस्त भन्नाटेदार भन्नाट सुसाट सुरुवात केली आहे ऐनुल आणि रुपेशने. तिसरा चेंडू यावेळेला मात्र पंचांकडनं इशारा येतोय. काय झालं काय झालंय गडी बाद का. पहिला अंतरा बसतो आरपी लाईन संघाला. तडाखेबाज फलंदाज रुपेशला चंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. चार चेंडू 10 धावा. एक गडी बाद. बाद झालेला फलंदाज तडाखेबाज फलंदाज मास्टर ब्लास्टर गोलंदाजाचा कर्दन काळ. रुपेश लोखंडे तंबूच्या आश्रयाला. कुणाल पाटील गुंज एक्सप्रेस धडकते. राईट आमावा. याला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलं जात आहे. उत्तुंग गगनचुंबी षटकार. बोली 16. शेवटचा चेंडू अक्षय भिडतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडू षटकाराचा तडाखा आणतोय आणि गोलंदाजाला हवालदिल करतोय. शेवटचा चेंडू नो बॉलचा इशारा. धाव संख्या 17 आणि पुढील चेंडू हा फ्री हिटचा असेल. धाव संख्या 18. पहिलं षटक संपतंय. धाव संख्या 18. एक बाद 18.
गोलंदाजाचं नाव गणेश. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 18 बाद झालेला फलंदाज रुपेश. बाद होण्यापूर्वी मात्र त्याने 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धाव वसूल केले. त्याच्यामध्ये डावाच्या सुरुवातीचा षटकार, त्यानंतर चौकार. त्यानंतर आलेल्या अक्षयने सुद्धा पहिल्या चेंडू षटकार मारून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला सळोकी पळू करून सोडलं. एकूण 18 धावांचा रतीब टाकला. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय गणेश आणि स्ट्रायकरला आहे फलंदाज ऐनुल का अक्षय. ऐनुलला आजपर्यंत स्ट्राईक भेटलेली नाहीये. आतापर्यंत त्याला बघ्याची भूमिका स्वीकारावी लागलेली आहे. वेळेचा खूप अपव्यय केला जातो. टायमर लावा. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला चेंडूला उचलून फेकून दिलं जात आहे. उत्तुंग षटकार गगनचुंबी. षटकारानं धावसंख्या 24. थँक्यू रिजे. आणि गावदेवी पिंपळास यतीश पाटील आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. प्लीज वेलकम. गणेश पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडनं अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला राईट आर्म द ब्लॉक होल्ड. 1 रन पडून काढले. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेतात की काय बघूया. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 26 वर. पुन्हा एकदा एक चोरटी धाव पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 27 वर. 1 बाद 27. सापरोंडे आणि पिंपळा दोन्ही संघ नायकांना आम्ही मगाशी पुकारा दिलेला आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. आई गावदेवी पिंपळास आणि सापरोंडा संघ. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र चेंडू आडव्या बॅटनं मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव पडतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 1 बाद 27. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. लगातार 2 चेंडू आयनलला वाट्याला आलेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव. धावसंख्या मात्र अजूनही 27 वर स्थिर आहे. गणेश चौकाराने धावसंख्या जाऊन पोचली ती 31 वर.
लावतोय की चिन्मयला चीन भिन करून टाकलं जातंय. बघूया. पहिल्या चेंडूवर चिन्मयला चीन भिन केलं जात आहे. बघा, रिव्ह्यू मागितलाय पंचांनी. हाईटचा नो बॉल. या इट्स अ फेअर डिलिव्हरी. धाव संख्या षटकारांना जाऊन पोहोचली ती 35 का 38 वर. अक्षयची धुवाधार फलंदाजी. आतापर्यंत डावा मधला तिसरा षटकार. यावेळेला हेलिकॉप्टर 37 झालेले आहेत आणि आता किती झाले या दोन धावांनी? 39. तर चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार आईगाव देवी पिंपळास टीमचा खेळाडू सलग दुसरी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जिंकताना यतीश पाटील यांना सामनावीरचा पुरस्कार दिला जात आहे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे. आणि गडी बाद होतोय. अक्षय दुसरा गडी बाद होतोय. उमेश लोखंडे येतोय मैदानामध्ये. धावसंख्या 2 बाद 39. चांगली गोलंदाजी मी नक्कीच म्हणेन चिन्मयच्या चेंडूवर पहिल्या चेंडू षटकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडू 2, परंतु तिसऱ्या चेंडूवर मात्र चिन्मयने आपलं खरं स्वरूप दाखवले. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर लेग पंतांच्या डोक्यानं उत्तुंग गगनचुंबी टोले जंग षटकार. पाऊस. आतापर्यंत अक्षय यांच्या बॅटमधनं 3, रुपेश यांच्या बॅटमधनं 1 आणि उमेश यांच्या बॅटमधनं 1. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पूर्ण काढले ते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळतं की चौकार. बघूया खणखणीत दणदणीत असा चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली बरोबर 49. चिन्मय यांचा. बघूया काय होतं या चेंडूवर. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला मिड विकेटच्या दिशेनं टोलवलं जातं. 1 रन पूर्ण काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय आणि यशस्वीरित्या 2 धाव पूर्ण केल्या जातात आणि तिसरीही धाव पूर्ण केली जाते. काय होते बघूया. तिसऱ्या धावेला रिव्ह्यू मागितला जातं रनआउटचा.
आणि टॉस मात्र या ठिकाणी जिंकलाय आई गावदेवी पिंपलास या टीमनं. नक्कीच आपण टॉस जिंकलेला आहे. अगदी महत्त्वाची मॅच या ठिकाणी पाहायला म्हणजे यतीशनं लगातार 2 मॅन ऑफ द मॅच मात्र घेतलेले आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे. समोरचा संघ सापरंडे शुभम पाटील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि ती सुद्धा टीम टफ टीम अंतिम मोमेंटपर्यंत मॅच पकडून ठेवणारा संघ आहे. काय घेणार फिल्डिंग आहे हो मी पहिले फिल्डिंग येताना 3 ओव्हरमध्ये कुठपर्यंत टीमने रोखावं स्ट्रॅटेजी काय असेल? 30च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. 30 या ठिकाणी 10 धावांचा रन रेट ठेवण्याचा प्रयत्न मात्र असेल तुमच्याकडनं. तुम्हाला आव्हान दिलं 30 धावांचं, तर या मॅचमध्ये टीमनं कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतील? आम्ही 52 धावांचं टार्गेट. आम्ही जास्तीत जास्त अटॅकिंग खेळण्याचा प्रयत्न करू आणि 30+ स्कोर करण्याचा प्रयत्न करू. तुम्हालाही शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक सापर्ण टीम अँड बेस्ट ऑफ 52 धावा हिमालयासारख्या वाटतायत. एकत्र सेमी फायनल मॅच एसपी ट्रॉफी. संदीप पाटील मुख्य प्रायोजक बिल्लोशी डे नाईट टुर्नामेंटचा थर्रार कोणी नाणेफेक धमाका. कोणी जिंकली? नाणेफेक कोणी जिंकली? सूरज पाटील पिंपळा शेंगाने नाणेफेक जिंकली का? आणि नाणेफेक कोणी जिंकली? पिंपळाच. ओके. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरले टीम गुंज संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये येते. हो, गोलंदाज अंकुश तर सलामीची जोडी मैदानामध्ये येऊन धडकली आहे. स्ट्रायकरला आहे नीरज आणि मनीष. स्ट्रायकरला नीरज, नॉन स्ट्रायकरला मनीष. 52 धावा म्हणजे खूप मोठा हिमालय. एक खडतर, एक तगडं आणि एक कडवं आव्हान गुंज संघासमोर. पहिला चेंडू टाकण्यासाठी आरपी लाईन्स वाडा संघाकडनं अंकुश गोलंदाज म्हणून येतोय. फलंदाजीला अंकुश लावील का? यावेळेला मात्र पहिला चेंडू अनप्लेबल डिलिव्हरी, वेग भन्नाट सुसाट वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू. 17 चेंडू आणि 52 धावा. दुसरा चेंडू अंकुशाचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला तडकवलंय. 1 रन पळून काढली जाते. दुसऱ्या धावाची अपेक्षा करणं चुकीचं. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 1. जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहिले 16. पुढचा चेंडू अंकुश यांचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. तिसरा चेंडू आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय लौकिक. 3 चेंडू टाकून झाले. चौथ्या चेंडूची यावेळेला पुन्हा एकदा चेंडू वेगाने पंचांच्या समांतर धावांतर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 2. अजूनही जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहिले 12. 15. ओके. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला तडाखा आणला जातो. 1 रन तर पळून काढली जाते आणि फलंदाज दुसरा तंबूच्या आश्रयाला जाताना आपण
अंकुश यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, वेगवान मारा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फलंदाजाला गुंगारा दिला जातोय, चेंडू निर्धाव पडतोय. जबरदस्त चिवट तिखट मारा, अतिशय शिस्तबद्ध आणि कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अंकुश यांच्याकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट, अंकुश यांचा शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला. यावेळेला चेंडूला भिरकावलंय आणि फलंदाज मला वाटतं इथं तिसरा गडी बाद होतोय तंबूच्या आश्रयाला. पहिल्या षटक काय पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली अंकुश यांच्याकडनं. तब्बल 3 गडी बाद केलेत. नवीन फलंदाज येतोय सूरज, गोलंदाज दर्पण. दर्पण येतो गोलंदाजीसाठी आणि स्ट्रायकरला फलंदाज सूरज का हा? नीरज. दर्पण पहिला चेंडू. यावेळेला चेंडूला टोलवलं जाते मिड विकेटच्या दिशेने. 1 रन पडून काढले होते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3-3. जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची गरज. 11 चेंडू आणि 49 धावा. संदीप पाटील इथे येतात, SPS स्पर्धेचे प्रमुख संयोजक, आयोजक आणि प्रायोजक. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जात आहे. एक धाव पळून काढली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली 3-4. जिंकण्यासाठी अजूनही 48 धावांची गरज. चेंडू राहत आहे 10 चेंडू 48 धावा. जसजसे चेंडू पुढे जात आहे धावा आणि चेंडू मधलं अंतर वाढत जात आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा प्रतिकार मंद मंद क्षीण होतोय. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान मारा, फलंदाजाला गर्भगळीत करणारा, गुंगारा देणारा निर्धाव चेंडू. धाव संख्या जाऊन पोहोचली 3-4. अजूनही 9 चेंडू आणि 48 धावा. म्हणजे बिलकुल एकतर्फी झालेला सामना. कुठल्याही प्रकारे गुंज संघाकडनं पराक्रम, प्रतिवार, पलटवार किंवा प्रतिकार मात्र दुबळा पडलेला, मंद पडलेला, क्षीण झालेला आहे. निर्धाव चेंडू. चेंडू जातोय नरेश पाटील सर खरिवली आणि निखिल बागुल खरिवली या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. पाटील नरेश आणि बागुल निखिल, मॅन फ्रॉम खरिवली, दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. धाव संख्या झालेली ती 5. जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज. 7 चेंडू आणि 47 धावा. याला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतोय. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावा. किटलीतून अशी वतायला लागेल.
शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. विशाल येतो शेवटचं षटक टाकण्यासाठी. हाणामारीचं षटक, 6 चेंडू 47 धावा. अगदी 6 षटकार जरी मारले तरी आरपी लाईन संघाचा विजय निश्चित आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 6. जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज. 5 चेंडू आणि 46 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अगदी एकतर्फी झालेला, कंटाळवाना, उभं आणणारा, वीट आणणारा आणि प्रेक्षकांना उठून घरी लावायला जाणारा सामना. कारण षटकार पडत नाही. षटकार पडले नसतील तर प्रेक्षक मात्र 1200 रुपयाच्या अपेक्षेने जे काय बसलेले ते पण उठून जात आहेत. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावलं जात आहे. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली 7. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक राहिले ते 3 चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली 8. जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक राहतात शेवटचे 2. पुढचा चेंडू. षटकार. हातात येऊनही झेल सोडलेला आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आला असताना झेल हातातनं पडतोय आणि हळहळ व्यक्त केली